नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका बर्गे. आज आपण जो मुद्दा डिस्कस करणार आहोत किंवा जे खूप कॉमन असणारा जो आणखीन एक आजार आहे पचनसंस्थेचा, जो आपण डिस्कस करणार आहोत तो म्हणजे आहे हिमोरॉइड्स. हिमोरॉइड्स म्हणजे काय? पाईल्स, मूळव्याध. आपण पचनसंस्थेचे कॉमनली असणारे जे काही आजार आहेत ते आपण डिस्कस केलेत. जसं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं हायपर ॲसिडिटी, नंतर कॉन्स्टिपेशन, आणि आता आपण मुद्दा जो डिस्कस करत आहोत तो म्हणजे हिमोरॉइड्स. हिमोरॉइड्स म्हणजे पाईल. तर पाईल्स हे का उद्भवतात, का त्रास होतो पाईल्सचा, किंवा पाईल्समध्ये नक्की काय होतं आणि ह्याचे काही प्रकार आहेत, लक्षणं आहेत, मग ती कशी ओळखायची, आहारामध्ये काही बदल आहे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे याच्यावर असणारी होमिओपॅथिक औषधं आणि ती कशा प्रकारे काम करतात. तर हे आपण पॉईंट डिस्कस करणार आहोत. तर हिमोरॉइड्स म्हणजे पाईल्स, मूळव्याध. तर हा म्हणजे का होतो की तुमच्या ॲनल रिजनला ज्या अशुद्ध रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या काही तिथल्या वेन्स आहेत त्या वेन्सवर प्रेशर येतं, आणि त्या प्रेशर आल्यामुळे तुम्हाला मूळव्याधाचा त्रास हा चालू होतो. तर मूळव्याधाचा त्रास चालू होण्या म्हणजे आपण जर 10 व्यक्ती बघितल्या तर 10पैकी 8 जणांना, मॅक्झिमम जणांना माइल्ड टू मॉडरेट म्हणजे कमी जास्त प्रमाणामध्ये हा मूळव्याधाचा त्रास तुम्हाला सर्रास ऐकायला मिळतो, आणि बोलीभाषेत सुद्धा ही टर्मिनॉलॉजी वापरली जाते. तर त्याची काही लक्षणं आहेत, परंतु लक्षणं ही त्यांच्या टाईप्सवरून डिफरंट असतात. म्हणजे काय की त्याचे टाईप्स आहेत की एक्सटर्नल हिमोरॉइड्स, इंटरनल हिमोरॉइड्स आणि थ्रॉम्बोस्ड हिमोरॉइड्स. एक्सटर्नल म्हणजे काय आणि इंटरनल म्हणजे काय ते आपण आता डिस्कस करूया. इंटरनल हिमोरॉइड्स म्हणजे तुमच्या ॲनल रिजनच्या आतमध्ये असणारे काही हिमोरॉइड्स आहेत की जे तुम्हाला वरवर बघता पाल्पेशन केल्यानंतर, म्हणजे ती जागा तपासताना सुद्धा डॉक्टरांना किंवा तुम्हाला स्वतःला सुद्धा ते तुम्हाला हाताला लागणार नाहीत, कारण ते तुमच्या ॲनल रिजनच्या आतमध्ये असतात. इंटरनल हिमोरॉइड्स हा डायग्नोस करण्याचा बराच कालावधी घेतं, कारण याच्यामध्ये जे वेदनारहित त्रास असतो सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये, आणि वेदनारहित पेशंटला जर त्रास होत नसेल, दुखत नसेल, तर पेशंट बऱ्यापैकी लक्षणं ही दुर्लक्ष केली जातात. तर त्याच्यामध्ये काय होतं की पेशंटला रक्तस्राव होतो, त्या जागेच्या त्या ज्या वेन्स आहेत त्या वेन्सवर प्रेशर पडल्यामुळे तिथून रक्तस्राव होतो. एकतर तुम्हाला स्टूल पास करायच्या आधी किंवा नंतर, आणि फ्रेश ब्लड असतं, म्हणजे आपल्याला जेव्हा कोणती गोष्ट कापली तर त्याचं तिथून जसं रक्त येतं असं फ्रेश आपल्या डार्क रंगाचं असतं, लालसर रंगाचं. तर असं रक्ताचे काही थेंब तुम्ही टॉयलेट केल्यानंतर किंवा टॉयलेट करत असताना तुम्हाला हे जाणवू शकतात. तुमच्या टॉयलेट पेपरला किंवा त्या टॉयलेटमध्ये तुम्हाला पास झालेले दिसू शकतात, परंतु हे वेदनारहित म्हणजे पेन्स नसल्यामुळं ह्याचा त्रास हा कमी असतो. ओके. आणि त्यामुळं पेशंटच्या लक्षात यायला किती क्वांटिटी ब्लड जातं ही अमाऊंट नंतर वाढत जाते, की बऱ्यापैकी पेशंटच्या लक्षात येत नाही, आणि त्याला जेव्हा लक्षणं दिसायला लागतात, थकवा किंवा श्वास घ्यायला त्रास, ही लक्षणं जेव्हा दिसायला लागतात त्यावेळी त्याचं कारण हे मूळव्याध आहे, आणि मूळव्याध म्हणजे हिमोरॉइड्स आहेत, आणि त्यामधून ॲनल रिजनमधून पेशंटला हा रक्तस्राव हा होत असतो, त्यामुळं ही लक्षणं आढळतात. दुसरा टाईप आहे एक्सटर्नल हिमोरॉइड्स. एक्सटर्नल हिमोरॉइड्स तुम्हाला पाल्पेटरी म्हणजे तुम्ही ते पाल्पेट करू शकता, डॉक्टरही तुम्हाला ते क्लिअरली एक्झामिन करून दाखवू शकतात. आणि याच्यामध्ये काय होतं की ते तुमच्या त्वचेच्या थोड्याशा आतल्या बाजूला असतात, परंतु ते तुम्ही पाल्पेट करू शकता. ह्याच्यामध्ये पेन्स असतात. एक्सटर्नल हिमोरॉइड्समध्ये पेशंट कंप्लेंट करत असतं, काय लक्षणं असतात की दुखणं असतं, तिथे सूज असते, खाज असते, आणि प्रचंड प्रमाणामध्ये ते दुखणं पेशंटला जाणवत असतं, आणि त्यामुळे हे ते दुखणं असतं हे त्यांना सहन होत नाही. तिसरा टाईप आहे हा थ्रॉम्बोस्ड हिमोरॉइड. म्हणजे काय होतं की पेशंट स्टूल पास करत असताना प्रेशर देतं, आणि प्रेशर दिल्यामुळे तिथे ब्लिडिंग होतं, पण ते ब्लिडिंग त्वचेच्या काही लेअरमध्ये ते साठलं जातं, आणि तिथे एक कठीण असं गाठीसारखं तुमच्या ॲनसच्या भोवताली एक नोडूल तयार होतो, आणि तो एवढा सिव्हिअर पेन्स असतात, खूप वेदनादायक पेन्स असतात की पेशंट त्या पेन्स टॉलरेट करू शकत नाही. खूप बर्निंग असतं, स्वेलिंग असतं, म्हणजे खूप आगाग होत असते, तिथं सूज असते आणि दुखणं, ह्यामुळे पेशंटला हा त्रास हा सहन होत नाही. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की तुमच्या ॲनल रिजनला
टॉयलेट जिथून तुम्ही पास करता तर त्या जागेला, ती जागा एवढी स्मॉल आहे परंतु त्यांना रक्तपुरवठा करणाऱ्यांना 12 रक्तवाहिन्या तुम्हाला त्या जागेला बघायला मिळतात. परंतु आपलं घड्याळ कसं असतं, घड्याळाला 1 ते 12 असे आकडे असतात, तशीच त्या पोझिशन असतात हिमोरेट्सच्या, की 1 o'clock पोझिशन, 2 o'clock, 7 o'clock, 11 o'clock पोझिशन, ही अशी टर्म्स असतात डायग्नोज करायच्या. म्हणून जेव्हा पेशंट्स हिमोरेट्सचं जे काही ऑपरेशन करून घेतात तर त्यामध्ये काय होतं की जेव्हा तुम्ही एका पोझिशनला सूज आहे किंवा ग्रोथ आहे, तिथून त्रास होतोय, तर तो पॉईंट डॉक्टर कट करतात, परंतु तुम्हाला नेक्स्ट टाइम दुसरा उद्भवणार नाही हे कोणीही सांगू शकत नाही, कारण ती जागा एवढी नाजूक आणि छोटी आहे आणि रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्या ह्या 12 आहेत. त्यामुळे 12 वेगवेगळ्या जागांवरून तुम्हाला ह्या नवीन उद्भवणार नाही हे कोणतेही डॉक्टर सांगू शकत नाही आहेत. त्यामुळे याच्या रिलेटेड काही कॉम्प्लिकेशन्स सुद्धा बघायला मिळतात, की तुम्ही ऑपरेशन केलं तरी तुम्हाला वारंवार हा त्रास उद्भवू शकतो. ॲनिमिया म्हणजे काय, तर तुमच्या टॉयलेटमधून प्रचंड प्रमाणामध्ये दुर्लक्ष केल्यामुळं बरेच दिवस तो किती रक्तस्राव झाला हे पेशंटलाही माहीत नसतं. हिमोग्लोबिन जेव्हा तुमचं कमी येतं, HB कमी येतं, त्यावेळी लक्षात येतं की बाबा हा रक्तस्राव नक्की कुठून होतोय. मग त्यावेळी डायग्नोज केलं जातं की हा ॲक्च्युली तुम्हाला हिमोरेट्समुळे झालेला आहे. बरोबर. याची फार कॉमनली दिसणारी काही कारणं आहेत. तर ती कारणं म्हणजे काय, की जेव्हा तुम्ही टॉयलेटला जाता तेव्हा तुम्ही फार प्रेशर देऊन तुमचे स्टूल पास करायचा प्रयत्न करत असाल तरी त्या रक्तवाहिन्यांवरचा ताण हा वाढणार आहे आणि तुम्हाला हिमोरेट्स किंवा मूळव्याधाचा त्रास हा जाणवणार आहे. प्रेग्नन्सीसुद्धा हे खूप कॉमनली कॉन्स्टिपेशन किंवा पोट साफ न होण्याचं जे एक रिझन आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला हिमोरेट्स हे जाणवू शकतात. ओबेस किंवा अतिलठ्ठ असणाऱ्या व्यक्तींमध्ये सुद्धा हे कॉमनली तुम्हाला जाणवू शकतात. त्या जागेची जी होणारी सूज आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला तिथं बऱ्यापैकी प्रेशर द्यावं लागतं, तर तरी पोट साफ होणार नाही आहे. ओके. जंक फूडसुद्धा एक महत्त्वाचा एक मुद्दा आहे की ज्याने तुमच्या पोट साफ होण्यामधला तो एक महत्त्वाचा अडथळा आहे. त्यामुळे जेव्हा तुमच्या खाण्यामध्ये ब्रेड, बेकरी प्रोडक्ट असे काही असतील तरी हा त्रास तुम्हाला वारंवार बरेच दिवस जाणवू शकतो. जर ज्या व्यक्तींना त्रास होतो त्यांनी बट ऑब्व्हियसली तुमच्या जेवणामधलं जे काही बेकरी प्रॉडक्ट आहेत, मैदा येतो तुमच्या खाण्यामध्ये वारंवार, तर तो कमी करायला हवा. तसंच काही अजून डाएटचे मुद्दे आहेत की जर तुम्ही फायबर इंटेक वाढवला, म्हणजे काय, तंतुमय पदार्थांचा वापर, तर त्यानेही तुमचा जेवणामधल्या ज्या काही हेवी पदार्थ घेतल्यामुळं तुम्हाला होणारा त्रास हा कमी होऊ शकतो. पाण्याचा प्रॉपर इंटेक हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की पाणी तुम्ही व्यवस्थित घेतलं तर तुम्हाला हा त्रास जाणवणार. बराच वेळ तुम्ही जर बैठं काम करत असाल तरी हिमोरेट्स जाणवतो, कारण बराच वेळ बसलेल्या पोझिशनमध्ये तुमच्या ॲनल रिजनला हीट क्रिएट होते आणि त्यामुळे त्या हीटमुळे तुम्हाला हिमोरेट्सचा त्रास हा होणार आहे. लॅक ऑफ एक्सरसाइज, व्यायामाचा अभाव असेल तरी तुम्हाला हिमोरेट्सचा त्रास किंवा मूळव्याधाचा त्रास हा वाढणार आहे. नंतर तुम्हाला टॉयलेट आलेली आहे आणि तुम्ही ती कंट्रोल करत आहात तर आणि बऱ्याच वेळ तुम्ही जात नाही आहेत, तर ही जर वारंवार क्रिया घडत असेल तरी तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास हा जाणवणार आहे. डाएटचे असे अजून काही एक दोन मुद्दे आहेत की आपण ते सुद्धा डिस्कस करूया. की कच्ची केळं म्हणजे थोडीशी अर्ध पिकलेली, प्रॉपर जर जास्त पिकलेली केळं जर खाल्ली तर त्याच्यामध्ये टॅनिन आणि स्टार्च हे जे घटक असतात तुमचं पोट साफ होण्यासाठीचे, तर याचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे थोडंसं पिकलेली जी केळं आहेत तर ती जर तुम्ही बनाना जे खाल्ले तर तुमचं पोट साफ होण्यामध्ये चांगल्या प्रकारे मदत होऊ शकते. भाताचं जर तुमच्या जेवणामध्ये प्रमाण जास्त असेल तर तरीही त्याच्यामध्ये तुमचं पोट साफ होण्यामध्ये किंवा हिमोरेट्सचा त्रास, मूळव्याधाचा त्रास हा वाढू शकतो. त्यामुळे तुमच्या जेवणामध्ये पालेभाज्या हव्यात, सॅलड हवेत, ऋतुमानानुसार फळं हवी आहेत. फळं ही चावूनच खायची आहेत. कोणत्याही प्रकारचे ज्यूस घेणं तर त्याच्यामध्ये सायट्रस अजून ॲसिड निर्माण होतं आणि तुम्ही जर खात असाल, तुमचं म्हणजे फळं जर तुम्ही चावून खात असाल तर तुमच्या तोंडामधली जी लाळ आहे ती मिक्सअप होणार आहे. आपण हा मुद्दा आधी बोललेलो आहोत आणि त्यामुळे तुमचा कोणत्याही ताण किंवा प्रेशर न देता पोट साफ हे होणार आहे. ठीक आहे. तर आता आपण होमिओपॅथिक मॅनेजमेंट ह्याच्यावर काय आहे आपण हे डिस्कस करूया. आता जर तुम्ही बघितली तर होमिओपॅथिक औषधं ही खूप चांगल्या प्रकारे हिमोरेट्स किंवा मूळव्याधावर ॲक्ट होणारी आहेत. अशी बरीचशी औषधांची नावं सांगता येऊ शकतात, जसं की ॲलो, ॲगॅरिकस, सल्फर, कालियर्स, कालिसल्फ, ग्राफायटिस, हेमॅमॅलिस, लॅकॅसिस, ॲलोसॉक्रेटिना, कार्बोवेज, कॉस्टिकम, ग्राफायटिस अशी बरीचशी औषधं आहेत की ती
चांगल्या प्रकारे मूळव्याध याच्यावर ॲक्ट होतात. परंतु मूळव्याधामधले जे प्रकार आहेत म्हणजे इंटरनल, एक्सटर्नल, ब्लिडिंग, नॉन ब्लिडिंग, म्हणजे ब्लिडिंग होत आहे, नाही होत आहे, बर्निंग, खाज आहे, नाही आहे, पेन्स आहेत, नाही आहेत, ह्या अशा वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत की या वेगवेगळ्या कंडिशन्सनुसार होमिओपॅथिक औषधे जी आहेत ही बदलली जातात. त्यामुळे तुम्ही डॉक्टरांच्या कन्सल्टेशनने जर घेतली औषधं तुमच्या होमिओपॅथिक डॉक्टरांच्या, तर तुम्हाला चांगल्या प्रकारे लवकरात लवकर रिलीफ हा मिळू शकतो. तसेच अजून काही कंडिशन्स आहेत. प्रेग्नन्सीमध्ये दूध पिल्यानंतर मूळव्याधाचा त्रास होतो. मेन्सेसच्या आधी काही जणांना मूळव्याधाचा त्रास होतो. मूळव्याधमध्ये जर आगाग होत नसेल आणि खाज येत नसेल तर काही वेगळी औषधं आहेत. त्यामुळे ती औषधं तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या. तुम्हाला या मुद्द्या रिलेटेड जर काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये तसे माझ्याशी मला प्रश्न विचारू शकता. ते प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये देऊया. आणि अजून एक सांगायचा मुद्दा की माझ्या क्लिनिकमध्ये मी दर रविवारी ह्या गरजू व्यक्तींना फ्री कन्सल्टेशन आणि फ्री ट्रीटमेंट दिली जाते. त्यामुळे हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा की ज्या लोकांना गरज आहे त्या लोकांपर्यंत ही प्रॉपर माहिती पोचून त्यांना ह्या ट्रीटमेंटचा लाभ घेता यावा. कोणत्याही सर्जरीला सामोरे न जाता त्यांना कमीत कमी दिवसांमध्ये लवकरात लवकर रिझल्ट्स जर पाहिजे असेल तर होमिओपॅथी ही एकमेव अशी पॅथी आहे की ती तुम्हाला रिझल्ट्स देऊ शकते. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू.